सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या नव्या आयुक्त म्हणून संजिता मोहपात्रा यांनी आज आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे। त्या यापूर्वी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या। त्यांनी अमरावतीतही आपल्या कामाचा चांगलाच ठसा उमटवला होता। संजिता मोहपात्रा या 2019 बॅचच्या IAS अधिकारी आहेत। त्या मूळच्या ओडिशा राज्यातील आहेत। तर यापूर्वीचे आयुक्त सत्यम गांधी यांनी एप्रिल 2025 पासून आयुक्त पदावर काम पाहिले आहे। यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाल्याने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्तपद हे रिक्त होते। सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या महापालिकेच्या आयुक्त पदावर पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची एंट्री आणि प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेल्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे। नूतन आयुक्तांनी पदभार स्वीकारताच प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील कामांना गती मिळेल, तसेच पालिकेत प्रशासकीय सुधारणा, आर्थिक शिस्त आणि कामकाजातील पारदर्शकतेवर कायमच भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे। त्यामुळे आता नव्या आयुक्तांची एंट्री ही पालिकेतील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना धास्ती वाटण्यासारखी आहे। राज्य शासनाकडून झालेल्या बदल्यांमध्ये अमरावती आणि सांगली अधिकाऱ्यांच्या फेरबदल अशा स्वरूपात बदल्या झाल्या आहेत। आज रोजी नूतन आयुक्तांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन आयुक्त संजिता मोहपात्रा यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या। नमस्कार, माझे नाव संजिता मोहपात्रा आहे। आज मी आयुक्त सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका ह्याचा पदभार स्वीकार केलेला आहे। सर्वप्रथम सर्व सांगलीकरांना मी मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहे की मला खूप विलंब झाला पदभार स्वीकार करताना, बिकॉज ऑर्डर्स खूप अचानक पडले आणि तेव्हा माझा नियोजित सुट्टी असल्यामुळे मी बाहेर होते, त्यामुळे मला पदभार स्वीकार करता आला नाही। पण आता आज मी पदभार स्वीकार केलेले आहे आणि आपण सर्वांनी माझ्यावरती जे विश्वास ठेवलेले आहे आणि माझ्याकडून जे अपेक्षा आहेत ते नक्की मी पूर्ण करण्यासाठी माझ्या पूर्ण टीम सोबत जोमाने प्रयत्न करेन। धन्यवाद।